राम राम मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज रिटर्न आलो आहे मामाच्या गावाला. पहिल्यांदा आलो तो यात्रेला. तुम्ही ब्लॉग बघितला असेल किंवा नसेल माहीत नाही. तर असंच म्हणलं फिरावं एकदा. इथं ऊस वगैरे जास्त प्रमाण आहे ऊसाचं. तर ही बाग आहे नाही का, तिकडं पलीकडं ऊसच आहे. या इकडं ह्या वर्षी मामाने इथं कांदा केला आहे ऊसाच्या ऐवजी. हलका नाही पण चांगला कांदा आला आहे ह्यांनी. चांगला पिकवला आहे कांदा. तुम्हाला दाखवतो कांदा मी. कांद्याची साईज हे बघा, कांद्याची साईज कशी आहे. कशी क्वालिटी बघा कांद्याची, नाही का. हे सोलार बसवलं ह्यांनी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे इथं सनसेटचा व्ह्यू या नारळाच्या झाडाने एकदम भारी येतोय सांगायचं झालं तर. आणि तो विहीर आहे, हा मामाचा मुलगा. तर विहिरीचं पाणी बघा तुम्ही आता कसं पाणी येतं. ते इथून एक नळीचं पाणी येते जवळपास. हे बघा, असं वाटतंय की कुठलं तरी बोरचं पाणी वगैरे, एवढं मोठं पाणी येतंय. आणि हे मोटर वगैरे आहेच. या बाजूने जास्त पाणी येतं आणि या बाजूने थोडंसं कमी पाणी येतं. कुठे गेलं रे? हां, त्या तिथं. हां, या इकडं. आणि आता ही या बाजूने जास्त पाणी येते म्हणून त्यांच्या शेजारच्यांनी इकडं विहीर घेतली पुन्हा. आता इथली इथंच किती विहीर तुम्हाला दाखवतो मी. आता ही विहीर तर झाली, ती दुसरी विहीर, ती ही तिसरी विहीर आहे. आणि तो जो पोल दिसतोय, तो पोल तिथं चौथी विहीर आहे. आणि आता सरळ तिथं त्या लिंबाच्या झाडापाशी तिकडे एक विहीर आहे. त्याच्यानंतर जर सांगायचं झालं आता का, इथं खरीप टाकलेलं आहे, इथं वरती खरीप आहे, इथं एक विहीर आहे. याच भागात 6 विहिरीत. 6 विहिरीत याच भागात. 1 2 5 ते 6 विहिरी आहेत याच भागात. आणि पलीकडं ते बघा, त्या तिकडे एक विहीर दिसते. त्या पलीकडचं एक सोलार आहे, त्या तिकडे एक विहीर आहे. एवढ्या विहिरींची संख्या अहिल्यानगर जिल्हा. तर विहिरींची संख्या जास्त आहे या जिल्ह्यात, तुम्हाला माहिती आहे. आता पाणी पण चांगलं आहे म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळं ऊस उत्पादन, कांदा उत्पादन जोरात चालू आहे या ठिकाणी. किचकट आहे. टू व्हीलरवाल्यांना जर टू व्हीलर अल्ट्रा प्रो मॅक्स असेल तरच तो चांगल्या प्रकारे येऊ शकतो, नाहीतर मग नाही येऊ शकत. असं ठिकाण आहे. त्याच्यामुळं येताना एकदम काळजीपूर्वक यावं लागत आहे. सगळ्या गोष्टी बघून यावं लागत, सगळ्या गोष्टी एकदम. आता थोडं अजून फिरतो, आम्ही एक्सप्लोर करतो या ठिकाणी आणि दाखवतो तुम्हाला जर काही नवीन गोष्टी काय असेल तर. अरे मामाची मग काय होय. आणि कुठून पट्ट्यात इथून आहेत का ह्या बांधापासून सगळं? नारळाच्या अलीकडून त्या तिथपर्यंत, त्या माळाच्या गळापर्यंत, बरोबर की? त्याच्या पण पुढं. बरं मस्त यार. हा व्ह्यू एकदम कडक आला या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता. चला, तिथे एक मामा आमचा ही काढत होते, कांदे काढत होते ते एक मामा. आपण बघूया त्यांच्या कांद्याची क्वालिटी कशी नाही का. आपल्यापेक्षा तिकडं जरा जास्त हलकं आहे नाही का पलीकडे. काही यांचा कांदा आहे. विठ्ठल मामा. चला, पुन्हा ह्यांनी खत टाकलंय काय किंवा गाई. कांदा एवढा कसं काय वाढलाय, नंतर खत टाकलंय ह्यांनी 1 महिना अगोदर जवळपास. त्याच्यामुळे कांद्याची क्वालिटी पुन्हा अजून, कांद्याची साईज आहे नंतर वाढली खत टाकल्याच्या नंतर. आता काही वेळेस काय जण जास्त खत टाकलं ना, त्यांनी कांदा लगेच नासतो. त्याच्यामुळं खत टाकायचं असेल तर थोड्याच प्रमाणात टाका. तुझं खरं नाव काय सांग ह्यांना? हर्षद. सगळे नॅनो म्हणते. हर्षद. काय नाही.
काय साईज आहे कांद्याची बघा ही. एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे. असल्या क्वालिटीला आणि काय सरकार भाव देते तुम्हाला तर माहिती आहे. सध्या कांद्याचा काय झालाय स्वतः सगळा भावाचा. एकदम क्वालिटी माल पिकवायचा, शेतकऱ्यांनी भाव द्यायचा कवडे मोलाचा, तो विषय झालाय सगळा. हे बुगाटी आली आपली. तिथं इंग्रजीच आहे होय. होय राव, इथूनच लाल दिसतंय लय आकडे. आकडे लावलेत भाऊ. हां, इंग्रजचीच मला वाटतंय मी किती 4-5 वर्ष झाले असतील खाल्लेल्या, मला असं वाटतंय. बघूयात होऊयात जर आकडा बिकडा, आकडाचं नाही नियोजन याचं काय खाल्ली नस. आहे का बांबू? बांबू इंग्रजी चेंज दिसतंय का मित्रांनो? मी तुमचं लावतो जुगाड काहीतरी दिसणे. मग हे बघा किती लाल लाल आकडे. थांबा तुम्हाला एक दाखवतो जवळून. एक आकडा येतोय आपल्या हाताला. हां, हा आकडा हे आलाय. अय लय भारी. होय, हे सुख फक्त हे सुख फक्त गावाकडे मित्रांनो. अशा गोष्टी खायला भेटतात. हे आणून दिलं ह्यांनी बघा. हे तुम्हाला एकच सुद्धा शहरात क्वालिटी भेटणार नाही. हे तर तुम्हाला डायरेक्ट झाडावरचे आता. हे बघा एकदम खाली इथं तुडीत नाही का ह्याला कोण? त्याची तर खाली ही ती पडली ती वाळलेली तर काटा टोचून देतो काटा. हां, हे बघा कुठे गेलं. हां, मस्त आहे यार. तर मी अजून हे आहेत अजून खाली ते हातालाच येते. ह्याला कोण तोडीत नाही म्हणून वाचत आहे. आणि जर इथं जर कुठे शाळा जर असती तर सगळी पोरं इकडे झाली असती तोडायला का नाही? बरोबर आहे का नाही? ते एक चिंच ठेवली नसते शाळेतल्या पोरांनी. चला, तर इथं भुईमुग लावला आहे आणि आपल्या रानामध्ये एकदम सिमेंटासारखी जाम रान आहे. तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर हो का, ही सिमेंटासारखी जाम रान झाली हो का. ही अशी माती या ठिकाणी यांनी भुईमुग लावलाय. डुकर नाहीत का लागत ह्याला? मग तुम्ही कसं करता? काय जाळी बी नाही तर काय? स्पीकर आणतो तर लावते. स्पीकरने होय? अरे तरी होय, स्पीकर लावला येत नाही. तीच म्हणलं इथं तर काय कुठं मला जाळी दिसली नाही. मग हे वाचलंय कसं काय? बरोबर आहे का नाही मित्रांनो? नाही तर खाली पण त्यांचंच आहे. ही वेगवेगळे वाटणे का सगळ्याच्या? ही एक एकाची, ती एकाची, ती एकाची का? होय. आपण मगाशी कुठं होतो तर हां, या झाडाच्या पलीकडे होतो आपण. या झाडाच्या पलीकडे ते नारळ झाड. ते एकदम चिल वाटते मित्रांनो, कारण या ठिकाणी बराच भाग डोंगराळ भाग आहे. या ठिकाणी जामखेडच्या जवळ सांगायचं म्हटलं तर. आणि इथं नदी एक मोठी असते. ते नदीचं नाव काय? खर नदी. आणि नदीला एवढं पाणी आलं तर मागच्या वर्षी पावसाळ्यात लय खूप म्हणजे खूप. आता काय सांगायचं म्हटलं तर एक 100-100 मीटर लांबच्या ज्या विहिरी असतात नदीपासून 100-150 मीटर, ते तर सगळा लोंढा त्याच्यामध्ये गेलता. सगळी झाडं ही ती म्हणा त्या विहिरीमध्ये ही ती एकदम नदीने सगळा नाशच केलता सांगायचं म्हटलं तर. शेतकरी सांगायचं म्हटलं तर त्याला हे नाही, सुख नाही कुठल्या गोष्टीचं माहिती का.
पैसा कमी जरी असेल तर चालेल तुमच्याकडे, पण मानसिक ताण कमी पाहिजे खरं सांगायचं म्हटलं तर. भले तुमच्याकडं पैसा असो नसो, कमी असो, नाही का, पण त्याला मानसिक ताण कमी पाहिजे. कुठं गेला काय गेला तरी निवांत वातावरण आहे, ही ती जास्त झंझट नको, काय नको, जास्त डोक्यामध्ये तीच गोष्टी नको फिरायला सारख्याच. गावाकडे सुख आहे रे, पण कसं आहे की काही गोष्टीमुळं लय वैताग आलेला असतो. प्रत्येक दिवशी तेच काम करायचं, तेच थोडं डोक्याला शांत केलं पाहिजे, बाकी काय नाही. इथलं शांत असेल ना, बाकी काय सुद्धा नाही, आणि त्याला साथ देणार पाहिजेत, बाकी काही सुद्धा नाही. तिथून निरोप घेण्याचा प्रयत्न करतोच. मामाचा मॉल होता एका हात, त्यांना भेटायला आलो आम्ही. आता माझं आता जाणं होतं काय गावाकडं का सकाळी काय म्हणतात बघू, आई साहेबाला विचारून काय म्हणतात काय नाही. तुझं नाव काय सांग अगोदर. चिक्या कोणाचं नाव आहे? चिक्या कोणाचं नाव आहे? हां खरे, चिक्या कोणाचं नाव आहे सांग. तसलं काय सांगू नको. चिक्या कोणाचं नाव आहे सांग खरे. हा वाडा आहे मित्रांनो मामाचा. हवा इकडं पडलेला, त्याच्यात एक कुत्रं झोपलंय. हे असा नजारा आहे. मी काय जास्त दाखवणार नाही तुम्हाला, नाही का. तिथं बाहेर एक कुत्रं झोपलेलं आहे, तिथं आतमध्ये एक आहे, आणि हे तिसरं आहे. चिक्या नाव आहे ह्याचं. शर्ट खराब करून टाकला माझा चिक्या, तो काय खरे. चल बरं बाहेर. चिक्या महाराज काय ते काय. हा मामी काम अरे ह्यांना जरा फेमस, ह्यांना कोणी गिदाड खाय ना. इथं गंज लावायचं चालू आहे मामांची. मग काय येत माम्या गंजरच त्या म्हणून दाखवते. कामाच्या माम्या म्हणून फेमस होत्या ना. मामांनी चिक्कू वगैरे काढले तिथं, आणि ह्या शेंगा होत्या आपल्या गावाकडं घरी बरं का, पण चक्कू काय नव्हती. काय एवढ्या मोठी साईज आहे चक्कूची बघा ही. काय ही साईज आहे चक्कूंची. आता हे मामाने, अनिल मामाने ना, तर माझे एक मित्रांनो सांगायचं म्हटलं तर अनिल मामा होते, ते एक्सपायर होऊन जवळपास 10 वर्ष होत आले का मग. 15-16 वर्ष झाले. म्हणजे मी एकदम लहान होतो, एकदम लहान म्हणजे सांगायचं म्हटलं तर 2री-3रीलाच असेल मी त्यावेळेस ते एक्सपायर झाले. ते पॉलिटेक्निक डिप्लोमा वगैरे काहीतरी करत होते त्या टायमाला. 3rd इयरला होते का? 3rd इयरला त्यावेळेस त्यांनी एक्सपायर झाले. ते काय सांगायचं मला. तर त्यांनीही झाडं लावली, तुम्हाला मी झाडं दाखवतो, त्यांनी लावलेली झाडं त्या मामाने, अनिल मामाने. हे चक्कूचं झाड आहे, मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. हां, हे आंबे आलेले बघा झाडाला. हे हे आंबे, एवढं मोठं झाड झालं या आंब्याचं. हे चक्कूचं झाड मी तुम्हाला त्या ज्यावेळेस यात्रा होते गावची त्यावेळेस एकदम हे एकदम भरलेलं होतं झाड. हे एकदम खाली आलं होतं त्यावेळेस. आता जर थोडे कमी दिसते चक्कू या झाडावाला. या इथला एक व्हिडिओ टाकला होता मी, त्यावेळेस ट्रॅक्टर आलं होतं ह्या उसाला ते बुकटा करायला. म्हणजे त्या ट्रॅक्टरची जो पाचोळा ह्याचा आहे उसाचा, त्याचं भुगा करण्यासाठी नाही का, इथं ट्रॅक्टर आलं होतं त्यावेळेस. तुम्हाला हे दाखवलं होतं मी सीन या ठिकाणातला. काय हे ह्याची सागाची झाड आहेत नाही ती पलीकडली, सागाची झाड आहेत ना. हां, आणि इकडं पण झाडं लावलीत ना ही.
हो त्यानेच लावले ते. त्यांनीच का? इकडचे पण दाखवतो मी तुम्हाला. हे आंब्याचं आणि ही ह्याचं आहे ना जांभूळ हा. हे जांभळाचं झाड आहे बघा भावांनो. सांगायचं म्हटलं तर दिवस मावळला. हे पेरूचं झाड आणि हे या ठिकाणी ते आंब्याचं आणि हे 2 नारळाचे नाही का. किती एकदम हिरवं वातावरण एकदम म्हणजे यांना पाण्याला कमी नाही. मी आता तुम्हाला जी विहीर दाखवली ना त्या विहिरीपासून इकडं पाईपलाईन आणलेलं आहे यांनी. आणि जो नदी मी मागं म्हटलं होतं त्याला विचारलं कुठली नदी काय तर ती नदीसुद्धा इथून वाहते बघा. आता ह्या चिंचाचे दिसतात ही काळं रान जे आहे पलीकडचे चिंचाचे झाड आहेत बघा ते त्या तिकडं त्या तिथून ती विहीर वाहते आपलं सॉरी त्या तिथून ती नदी वाहते नाही का. सांगायचं झालं तर त्याच्यामुळे यांना पाण्याचा तुटवडा काहीच नाही. उन्हाळ्यात सुद्धा पाणी पाऊस भरपूर पाण्याचा काही विशेष नाही यांना कारण तिकडून पाईपलाईन आहे ते तिथं विहीर आहे तिथून पाईपलाईन आहे त्यांना पाण्याचं टेन्शनच नाही यांना काहीच. त्याच्यामुळं ऊस आहे बघा ही या ठिकाणी ऊस आहे या ठिकाणी खूप जिकडं बघा तिकडं ऊस आहे पाणी जास्त असल्यामुळे. आईसाहेब खूप छोटं झाड होतं लावलं त्यावेळेस तो कमीत कमी 8वी किंवा 9वीला असेल. तर त्यावेळेस मागच्या 15-20 वर्षामध्ये खूप दुष्काळ पडला होता. आमच्या वडिलांनी झाडं लावलेली नारळाची, आंब्याची, चिक्कूची, केळीची, पुन्हा फणसाची ही पूर्ण जळून गेली होती पाण्यावाचून. तर त्यावेळेस आमच्या विहिरीतून खालचा ओला गाळ आणून ह्या झाडाला टाकला होता. आणि आज तो भाऊ ह्या झाडाची फळं खायला राहिलेला नाही. आज ह्या झाडाची फळं म्हणजे चिक्कू एवढे गोड येतं ती खाल्ले तर माणसाला कितीतरी खावं वाटतं तर. आणि आज ह्या फळाचा स्वाद घेण्यासाठी तो भाऊ आज आमचा या गोजराण्या घरातून निघून गेलेला आहे. एवढंच बोलते मी. आमच्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार. भावांना मम्मीला जमलं आता मम्मीचं काय दिवसाने मी कुकिंगचं नाही तर काय तरी चॅनल उघडून देतो नाही का. मम्मीला सुद्धा कॉन्फिडन्स आला आहे व्हिडिओ बनवण्यास कारण मम्मीला मी पहिले व्हिडिओ दाखवलेच कारण नाही का सांगायचं म्हटलं तर तिला मी पहिले इंस्टाग्रामला काही मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांचे व्हिडिओज दाखवले मी त्यांना मम्मीला. त्याच्यामुळं मम्मीला की माहिती आहे की ह्याच्यातसुद्धा फ्युचर आहे याच्यातसुद्धा काही ना काहीतरी होऊ शकतं भविष्य चांगलं आहे या व्हिडिओ बनवूनसुद्धा. त्याच्यामुळं भारी वाटते. चला तर भेटूया आता.